जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. ती भारती जी तुमचं सून होण्याचं नाटक करते ना, खरं सांगायचं तर ती तुझी सून नाहीच आहे. आपण फक्त पती पत्नी होण्याचं नाटक करतोय आणि हे पण माहितीये की मी प्रेग्नंट नाहीये. मी परमेश्वराला प्रार्थना करते की तुझ्यासोबत नेहमी चांगलं होवं. अच्छा, आता मला एका खास व्यक्तीला भेटायला जायचंय. मी निघते, नाहीतर मला तिकडे पोहोचायला उशीर होईल. तू तुझी काळजी घे, ओके? तू का उदास होतेस सुनबाई? तुला तर अजिबात उदास होता कामा नये. हो मम्मी. हे बघ भारती, आई सुद्धा तुझ्यामुळे खूप काळजीत असतात. त्या चालू शकत नाहीत, नाहीतर 24 तास त्या तुझ्या बरोबर राहिल्या असत्या. अगं, त्यांच्या आनंदाला तर पारावारच उरला नाहीये. तुझ्यामुळे या घरात एक छोट गोंडस बाळ येणार आहे, ज्याला ते आपल्या कुशीत खेळवू शकतील. इतकं प्रेम, इतका विश्वास चांगला नसतो मम्मी. हे तू काय बोलतेस सोनबाई? हो मम्मी, तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मला दबून गेल्यासारखं वाटतंय. मला तर भीती वाटायला लागलीये. मला असं वाटतंय की ज्या इच्छा माझ्यामुळे निर्माण झाल्यात, जर त्या मी पूर्ण नाही करू शकले तर सगळ्यांना किती दुःख होईल. तू असा विचार का करते सोनबाई? कारण जी लोक या जगामध्ये आहेत त्यांच्यावर विश्वास नाही ठेवतायत, आणि आपण त्यांच्याबद्दल बोलतोय जे या जगात अजून आलेच नाहीयेत. आणि बाळ येणार हे समजून या घरात जे आनंदाचं वातावरण झालंय, मला तर भीती वाटते की देव न करो जर काही उलटसुलट झालं तर सगळ्यांना किती दुःख होईल. काहीही उलटसुलट होणार नाही सुनबाई. आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला. मी ते म्हणत नाहीये मम्मी, पण कधी कधी गैरसमजही होत असतात ना मम्मी. मी हाच विचार करून घाबरते की जर रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही आले तर काय होईल मम्मी. मी हा विचार केला नव्हता की माझ्या फक्त एवढ्या सांगण्याने की मी आई होणार आहे, पप्पांना इतका राग येईल. आणि या घरातली लोक, घरातले सगळेजण इतके खुश होतील. आता तर हाच विचार करून भीती वाटते की जर हा माझा गैरसमज असेल तर काय होईल. तू का त्रास करून घेतेस सोनबाई? परमेश्वराची कृपा झाली तुझ्यावर, आणि फक्त तुझ्यावरच नाही तर या सगळ्या कुटुंबावर झालीये. आणि परमेश्वराने एकदा का कोणाला आशीर्वाद दिला ना की तो आशीर्वाद परत नाही घेत ते. मला विश्वास आहे की हे बाळ या जगात नक्कीच येईल. मम्मी, तुम्ही माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तू माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर भारती. ह्या कसल्या निराशेच्या आणि चिंतेच्या गोष्टी करतेस तू? मला वाटलं नव्हतं की घरातलं हे वातावरण पाहून तू इतकी उदास आणि निराश होशील ते. अगं, तुला तर निश्चिंत व्हायला पाहिजे की घरातील प्रत्येक जण तुझ्या सोबत आहे. हे बघ भारती, आदर्शचे पप्पा उलटसुलट काहीही बोलतील, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. एकदा का हे बाळ या जगात आलं ना
तू बघशीलच त्यांचा स्वभाव पण बदलेल. मालकीनबाई, आजी बोलवतायत तुम्हाला. ठीक आहे जगण्या. हो. हे बघ भारती, माणूस जसा विचार करतो तसंच होत असतं. म्हणून माणसाने नेहमी चांगल्या आणि सुंदर गोष्टींचाच विचार केला पाहिजे. जर तू चांगला विचार करशील तर तुझ्या बरोबर नेहमी चांगलंच होत राहील. मी आईना भेटून येते. हा, हॅलो. हाय सीमा, कशी आहेस? तू सांग कशाला फोन केलायस? सीमा, मी तुला फोन नाही करणार तर कोणाला करणार? आणि तू तू अशी परक्यासारखी का बोलतेस? हे बघ मोहनीश, जे नातं तुटलेलं आहे त्याला उगाच सांभाळण्यात काहीच अर्थ नाहीये. पण सीमा, मी तुझ्या आठवणींना माझ्यापासून वेगळं नाही करू शकलो. म्हणूनच नाईलाजाने मला इथे यावं लागलं. इथे? हो सीमा, मी तुझ्याजवळ अगदी जवळ आहे. पहिल्यांदा मी विचार केला होता की मी इंडियात येऊन तुला डिव्होर्स देईन, पण नाही. सीमा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून मी याच शहरात आलोय. हे बघ, तू तर परत यायला कदाचित तयार नाही होणार, म्हणून मी स्वतःच इथे आलो तुझ्यासोबत, तुझ्या जवळ राहायला. हे बघ मोहनीश, मला तुझ्याकडून फक्त घटस्फोट हवाय. फक्त आणि फक्त घटस्फोट बस. सीमा, जर तू माझे प्राणही मागशील ना तरी मी नकार नाही देऊ शकणार. पण तू एक अशी गोष्ट मागतेस जी दिल्यानंतर मी जगू नाही शकणार. सीमा, एक तोच तर अधिकार आहे जो तुला माझ्यापासून दूर नाही होऊ देणार. मोहनीश, हे बघ मोहनीश, आता आपण दोघं वेगळे झालोय, एक दुसऱ्यापासून दूर झालोय. आता एकमेकांजवळ येण्याची परत काहीच शक्यता नाहीये. हे बघ, आपल्याला आता फक्त एकाच गोष्टीसाठी भेटायचंय, घटस्फोट. तू मला घटस्फोट दे आणि मी तुला घटस्फोट देईन. म्हणजे आपण दोघंही आपापल्या आयुष्याविषयी काहीतरी निर्णय घेऊ शकू. हे बघ, कालपर्यंत तर तुला हेच हवं होतं ना, म्हणून तर तू मला माझा पासपोर्ट परत केला होतास. त्यामुळे मी इंडियात येऊ शकले. आणि आता तू असं का बोलतोयस? तुला नेमकं काय झालंय? नाही सीमा, प्लीज असं नको बोलूस. हे बघ, मी तुला भेटून समजावून सांगेन. शेवटी मी तुझा पती आहे. मोहनीश, तू माझा पती होतास. मी तुला माझा पती नाही मानत. नाही भेटायचंय मला तुला नाही भेटायचंय मला, प्लीज. सीमा, काय झालं सीमा? कोणाचा फोन होता? तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस. कोण होता फोनवर? माझ्या आयुष्यातला एक दुःखी काळ, ज्याच्या बरोबर माझ्या नशिबाने मला काही दिवसांसाठी जोडलं होतं. रिलॅक्स सीमा, जा जरा तोंड धुवून ये, मग या विषयावर आपण बोलू. जा. हा मोहनीश कोण आहे? कुठे होतेस सुनबाई? भारती जवळ बसले होते आई. भारती ठीक तर आहे ना? ती फार दुःखी आहे, घाबरलेली आहे. सुनबाई, तू तिला समजावलं नाहीस का ग? आता या परिस्थितीत ती दुःखी राहिली तर बाळावर पण परिणाम होतो त्याचा. अगं, अशा वेळी बाईनं स्वतःला आनंदी ठेवायचे प्रयत्न केले पाहिजेत. आई, सुख असो वा दुःख, भावनांमधून व्यक्त होऊन चेहऱ्यावर दिसतच. माहितीये तुम्हाला ती किती घाबरलेली आहे ते? कारण तिला या गोष्टीची भीती वाटतेय की तिने जे काही सांगितलं ते खोटं निघालं तर. कित्येक वेळा अशा प्रकारच्या गैरसमजुती पण होतात. नाही भारती, तू माझं म्हणणं का समजून घेत नाहीयेस?
कोणत्याही गोष्टीला घेऊन जितका आनंद होतो ना, जर तीच गोष्ट चुकीची असेल ना तर दुःखही तेवढंच होतं. तेच तर मी तुला समजवण्याचा प्रयत्न करते आदर्श. जेव्हा आजींना हे सगळं काही समजेल तर त्यांना दुःख नाही होणार. अरे त्या तर आपल्या दोघांना गुन्हेगार समजतील, खोटारडे, विश्वासघातकी, न जाणे काय काय. म्हणूनच सांगते आदर्श, आपण आजींना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाकूया. हेच योग्य असेल. जर आजी हे सत्य सहन नाही करू शकली तर, जर त्यांना काही झालं तर काय आपण स्वतःला माफ करू भारती? भारती जर घाबरलेली आहे ना तर त्याचं कारण दुसरं कोणी नाही, आपलं जग्याचे. अगं, ही आनंदाची बातमी सुद्धा ना त्याने अशी काही नासवून टाकली आहे ना की मला तर विचार करूनच राग येतो की काय करू मी या जग्याचं. कसं समजावू त्याला? त्यांना आता पण समजून नाही घ्यायचं आई. मला टोचून बोलत होते. भारतीचा रिपोर्ट तर येऊ दे. हे केस उन्हात पांढरे नाही केलेत मी. हो, खूप अक्कल आहे त्याला, खूपच मोठा अनुभवी आहे तो. एकदाचा तो रिपोर्ट तर येऊ दे, मग तर पाच कशी उत्तर देते मी जग्याला. रिपोर्ट आल्यानंतर आपल्या जवळ काही उत्तरं असतील द्यायला? आपण कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहू? लाजिरवाणं असेल ते सगळं. भारती, आता जे होईल ते बघितलं जाईल. मी मम्मींच्या समोर स्पष्टपणे बोलू नाही शकले, पण नाईलाजाने मला हे सांगावं लागलं की जर हा माझा गैरसमज असेल तर काय होईल. चला, हे तर चांगलं झालं की कमीत कमी तू अप्रत्यक्षपणे आईला कल्पना तरी दिलीस. बघूया आता याच्याने वेळ निभावून जाते का, नाही तर आपण खरं सांगायची तयारी स्वतः केलीच आहे ना. अगं सुनबाई, भारती पहिल्यांदाच आई होणार आहे. त्यामुळे तिला भीती वाटतं, साहजिकच आहे. किती आई होणार आहे, हा एखादा गैरसमज असला तर. पण नाही, हा गैरसमज नाहीच आहे. मला आतून असं वाटतंय की भारती खरोखरच आई होणार आहे. भारती, खरं तर मी या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय की पप्पांना या गोष्टीचा संशय आला तरी कसा. काय कोणी हे पप्पांना सांगितलं का की आपण दोघं फक्त पती पत्नी होण्याचं नाटक करतोय? शेवटी कसं समजलं? पप्पा ज्या पद्धतीने ठामपणे सांगतायत, मला तर असं वाटतंय की त्यांना खरंच संशय असेल. आता हा संशय त्यांना का आला असेल तुला नाही माहित आणि मलाही नाही माहित. अगं सुनबाई, जेव्हा जग्याने हा आरोप केला की आदर्श आणि भारतीचं लग्नच झालेलं नाहीये, भारती आई होणार नाहीये, तर मग त्याच वेळी तू त्याला विचारायला हवं होतंस ना की आदर्श आणि भारतीवर तो असा आरोप करूच कसा शकतो म्हणून. त्यांना या गोष्टीचं उत्तर द्यायचंच नाहीये की त्यांच्या या आरोपाचं नेमकं काय कारण आहे. घरात मोठे आहेत ना ते, म्हणून मनात येईल ते बोलतायत. या घरात सगळ्यात मोठी मी आहे. मी जग्याला जन्म दिलाय आणि मला त्याला प्रश्न विचारायचा हक्क आहे. आणि जग्याला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. त्याला माझ्या सुनेच्या अश्रूंचं उत्तर द्यावंच लागेल. भारतीचे अश्रू वाया नाही जाणार. रडू नकोस भारती, प्लीज. मी पप्पांविषयी कसाही शोध काढेनच. जर पप्पांना आता हे माहितीये तर त्यांना तर आपल्याबद्दल बरंच काही माहित असेल. असंही असू शकतं की रिपोर्ट आल्यानंतर ते बरंच काही सांगतील आपल्याबद्दल आणि त्याची आपल्याकडे उत्तरच नसतील. आदर्श, मला तर या लोकांसमोर जायला भीतीच वाटतेय. नाही भारती, काहीही विचार नको करूस. या सर्वांचा विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊस. अरे पण या सगळ्या गोष्टी मी कशा विसरू? हे बघ भारती, हे जे काही चाललंय ना त्याला कारणीभूत फक्त मीच आहे. आणि मी सांगतोय ना, जर ही गोष्ट सर्वांना कळली ना तर दोष तुझ्यावर नाही लावू देणार. सर्व दोष मी स्वतःवर ओढवून घेईन. काय बोलतेस? मोहनीश इथे आहे या शहरात? हो पप्पा, तो परत आलाय. पण त्या दिवशी रात्री त्याने फोन केला होता तेव्हा तो कुठे होता? माहित नाही मम्मी. त्याने त्या दिवशी मला फोन केला होता तेव्हा काहीच नाही सांगितलं आणि त्याचं ते बोलणं ऐकून मी घाबरले होते. आणि आज त्याने मला फोन करून सांगितलं की तो इथेच आहे या शहरात. ठीक आहे,
जर तू इथे आलाच आहे तर घटस्फोटाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊ. पप्पा, तो मला घटस्फोट द्यायला इथे नाही आलाय. तो असंच काहीतरी विचित्र बोलत होता, जसं कोणी वेडा बोलतो. काय बोलत होता तो? सीमा, सांग काय बोलत होता तो? ते त्या दिवशी त्याने जेव्हा फोन केला होता तेव्हा तो बोलत होता की तो सीमाशिवाय नाही राहू शकत, की तो सीमावर प्रेम करतो. काय असं बोलत होता तो? तर तू मला अगोदर का नाही सांगितलंस हे? मी असा विचार केला की जेव्हा तो समोर येईल तेव्हा बघून घेऊ. आज काय बोलत होता तो? आज पण तो तसंच वेड्यासारखं बोलत होता. म्हणत होता की कॅनडाहून इतक्या लांब तो फक्त माझ्यासाठी आलाय. माझ्याजवळ, माझ्यासोबत, माझ्या अगदी जवळ. आणि माहित नाही काय भलतं असेल तो बोलत होता तो. गायत्री ताई सांगत होत्या की जेव्हापासून सीमा कॅनडाहून इथे आली आहे तेव्हापासून त्याची मनस्थिती अस्थिर आहे. हे बघ, कोणतेच संबंध ठेवू नकोस त्याच्याबरोबर, समजलं तुला? त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हे बघ सीमा, त्याला जे काही बोलायचंय ते बोलू दे. आपल्याला त्याच्याशी काहीच संबंध ठेवायचे नाहीयेत. आपल्याला फक्त घटस्फोटाच्या पेपरवर त्याची सही पाहिजे, बस. हो सीमा, आपल्याला हा विषय इथेच संपवायला हवा. आता जर तू इथे इंडियात आलाच आहे तर हे घटस्फोटाचं काम पूर्ण करायलाच हवं. मला तर भीतीच वाटते. कुणास ठाऊक त्याने सीमाला काय सांगितलंय ज्यामुळे सीमाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. हे नियती अशी कशी तू कसा केला हा आघात. काय नाव देऊ मी ह्याला असं घडवलं का हे नात. आता काट्यांवर चालायचं आहे, जिजून सहन करायचं आहे. शांतताही ना सांगे कुठे मनातली इच्छा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. हा मोहनीश मला वारंवार फोन का करतोय? हॅलो, हा हा आदर्श. तू फोन का उचलत नाहीये सीमा? ते मी रूम मध्ये नव्हते. बोल, काय झाले? तू काळजीत दिसतोयस. हो सीमा, पाणी आता गळ्यापर्यंत आलेलं आहे. भारती आणि माझ्या नात्याचा जो मी बाजार मांडला होता ना, त्याचं खरं रूप आता सर्वांसमोर येणार आहे. आणि आता या सत्याला बाहेर येण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. हे तू काय सांगतोयस आदर्श? हो सीमा, हे सत्य एक ना एक दिवस आपण सर्वांना सांगूनच टाकलं असतं. पण खरी परिस्थिती अशी बाहेर येईल असा मी विचार केला नव्हता. भारतीच्या प्रेग्नन्सीचा टेस्ट रिपोर्ट तर येईलच, आणि या रिपोर्ट सोबत सर्व गोष्टी समोर येतील. हे बघ आदर्श, जर परिस्थिती अशी चिघळली आहे तर अशा परिस्थितीला आपण मिळून तोंड दिलं पाहिजे. मी ठरवून टाकलंय सीमा की ही गोष्ट माहीत झाल्यानंतर मी तर सर्व काही स्पष्टपणे सांगणार आहे. आपण काही चुकी नाही केली आहे, आपण कोणताच गुन्हा नाही केला. आपल्याला हे नाटक नाईलाजाने करायला लागलं. आणि
आजी आणि आईला हे पण सांगेन की मी तुझ्यावर प्रेम करतो. होऊ शकतं की आपल्याला लगेच लग्नही करावं लागेल. हे बघ आदर्श, घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायची काही गरज नाहीये. तू कदाचित ठीक बोलतेस. भारती पण याच गोष्टीला धरून काळजीत आहे. मी भारतीशी बोलते, तिला समजवण्याचा प्रयत्न करते. हे बघ, या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास नको करून घेऊ. ठीक आहे, मी आत्ताच भारतीशी बोलते. ओके, बाय. हॅलो. भारती, जास्त काळजी करण्याचं कारण नाहीये. हिमतीने घे जरा. काय हिमतीने घेऊ सीमा? तुला तर माहितीच आहे ना काही वेळाने ह्या घरात काय होणार आहे ते. हे बघ भारती, मी आत्ताच आदर्श बरोबर बोलणं केलंय. सत्याच्या मार्गावरती चालणारे सत्याला सामोरं जाताना इतके नाही घाबरत. सीमा, आपल्याला सत्याच्या मार्गावरच चालायचं होतं ग, पण असत्याची वाट धरावी लागली. तुला माहितीये सीमा, जेव्हा सत्य सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा माझी काय स्थिती असेल? मी कशा प्रकारे सगळ्यांच्या नजरेतून उतरलेले असेल? तुला तर माहितीच आहे ना, मी जे काही केलंय ते फक्त आजींची तब्येत आणि आदर्शाच्या भविष्यासाठी केलंय. हे बघ भारती, थंड डोक्याने विचार कर आणि माझं ऐक. मला तर वाटतंय सगळ्यांसमोर हे सत्य येण्याआधी मी हे घर सोडूनच निघून जावं. हे तू काय बोलतेस भारती? काय यामुळे तुझी इमेज खराब नाही होणार? भारती, तू जे काही केलंयस ते त्या घरासाठी केलंयस, त्या घरातील लोकांच्या सुखासाठी केलंयस, आणि या गोष्टीला ते पण चांगल्या प्रकारे समजून घेतील. तू शांत डोक्याने विचार कर आणि सत्याला सामोरं जा. हे बघ भारती, परमेश्वर तुझ्या सोबत आहे. तू हे सगळं काही चांगल्यासाठी केलं आहेस, तर परमेश्वर तुझं वाईट कधीच नाही करणार. हो सीमा, आता हाच विचार करून मनाची समजूत काढते मी की जे काही होईल चांगलंच होईल. आणि योगायोग बघ ना कसा. आता मम्मा पप्पांनाही आताच यायचं होतं. भारती, अंकल आंटी आता येणार नाहीयेत. अंकलना ऑफिसमधून फोन आला होता, त्यांना इमर्जन्सी काम निघालंय, म्हणून त्यांच्या विचाराने स्वतःला त्रास करून घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे, बाय. जर आदर्श आणि भारतीचं रहस्य कळलं तर आदर्श तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरेल आणि मोहनीश मला घटस्फोट देणार नाही. आता काय होईल? आणि मी नेहमीच तिला भेटायला इंडियात येत असतो. परंतु भारतीने कधी तुमच्याविषयी मला सांगितलं नाही. अजूनपर्यंत भारतीने माझ्याविषयी काहीच सांगितलं नाही, बट आय एम शुअर की भारती आता माझ्याविषयी तुम्हाला सर्व काही सांगेल. का? आता का? कारण की आता आमच्या दोघांची ही गोष्ट लपू शकत नाही. भारती माझ्या मुलाची आई होणार आहे.